20,000 रुपये मुदलाची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 43,200 रुपये रास होते, तर व्याजाचा दशादशे दर किती? दर काढा का वर्ष काढा? गणितामध्ये काय दिलेलं आहे? रास दिलेली आहे, मुद्दल दिलेलं आहे आणि वर्ष दिलेलं आहे. तर दर काढण्यासाठी काय म्हणायचं आहे? रास अपॉन मुद्दल. दर काढण्यासाठी समजलं का? द म्हणजे दर समजा आणि इथं रास अपॉन मुद्दल, तर ये अपॉन पी असं म्हणायचंय. रास किती सांगा? 43,200 आणि मुद्दल किती सांगा? 25,000 आहे. तर मग आता इथं काय करायचं? 2-2 शून्य काटले समजा, उदाहरणार्थ काटले 2-2 शून्य. आता मोकळं चालू आहे. आता 2 न भाग द्यायचा 125 येणार आहे, म्हणजे घनसंख्या वर्ष किती येणार? 3 आलं. अरे 2 न भाग द्याला बे 125 किती होतात? 250 होतात. भाग तोडायचा आहे. त्याच्यानंतर 2 न बे 2 4 बे 1 बे 1 राहिला, बे सकम 12 216. हे कोणाचे तरीका आहे? घन आहे का वर्ग आहे? घन आहे. 216चा घनमूळ आणि 125चा घनमूळ 5. हे तुम्हाला डायरेक्ट समजलंय. 3 वर्ष हे समजलंय, परंतु आम्हाला काय काढायचंय? दर. 5 20 दर किती आला? गुणिला 20 करतो 100 झाले, हे 20च दर आहे. मग कसं आहे तुम्हाला म्हणजे 5च्या लगतची संख्या कोणती आहे? 6 आहे. मग आता इथं गुणिला 20 केलं, 20 सका किती? 120 आणि 120 मध्ये 20 पंच 100. आता इथं काय, जसं आपण म्हणतो नफा विक्री मधून खरेदी वजा केली तर किती उरतात? 20. ते 20% दर आहे, म्हणून इथं गुणिला 20 केलं छेदस्थानी 100 बनत असेल तर दर काय समजायचा? 20च. समजलं का? नाही तर वसन 20.